आज आहे मार्गशीर्ष तिसरा गुरुवार. आज माझी अडचण आल्यामुळे आजची पूजा माझा मुलगा निलय ह्याने केलेली आहे आणि ती करून तो ऑफिसला आता गेलेला आहे. लहानपणापासून मुलांवर असे संस्कार करा की जेणेकरून आपलं देवकार्य किंवा देवाऱ्यातला दिवा हा विझला नाही पाहिजे. मुलगा किंवा मुलगी, मुली तरी करतातच आहेत, पण मुलांवर हा संस्कार नक्कीच केले पाहिजेत. मला तरी दुसरा पर्यायच नाही, कारण मला एकुलता एक मुलगा आहे. त्यामुळे त्याच्यावर संस्कार असे केले की जेणेकरून कधी देवकार्य असं आपल्या इकडे गणपती आहे, दिवाळी आहे, असे मोठमोठे जेव्हा सण उत्सव येतात तेव्हा मला ते प्रेशर राहत नाही की देवकार्य असू देत, तो व्यवस्थितरित्या पार पाडतो. त्यामुळे मुलांवर असे संस्कारच करा की जेणेकरून आपल्यावर तो भार कधीही राहिला नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, माझ्या देवाऱ्यात जे 2 दिवे आहेत त्यातला एक दिवा आहे रिफाईंड ऑइल आणि एक दिवा आहे तिळाच्या तेलाचा. तेव्हा या दिव्यामध्ये तुम्ही रोज केला तरी चालेल किंवा शुक्रवार आणि मंगळवार तुम्ही संध्याकाळच्या दिव्यामध्ये भीमसेनी कापूर, त्याच्या वड्या आणि एक 2-2 लवंग जर टाकला तर घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी फिरते आणि त्याचा सुवासही दरवळतो. तुम्ही नक्की करून बघा. मी तरी कापूर माझ्या पूर्वेच्या दिशेला माझं जे तुळशी वृंदावन आहे तिथं लावते. त्याचा इतका सुवास दरवळतो, त्याचा एक एनर्जी अशी फुल्ली आपल्या ह्याच्यामध्ये एक सुवास आल्यामुळे छान वाटतं. तुम्ही नक्की करून पहा.